भारत देशातील शेजारी राष्ट्राची नावं आपल्याला विचारले जातात आणि ते आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो तर बचपन में बऱ्याच वेळा शिकवले मी बचपन में MBA किया ठीक आहे। आता बी म्हणजे बांगलादेश आहे। मग इथे आपल्याला आणखी एक प्रश्न तयार झाला की भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे? बांगलादेशचीच लागलेली म्हणजे पहिला देश आहे। च म्हणजे चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूटान आहे आणि इथे शेवटचा देश तुम्हाला दिसतोय बघा अफगाणिस्तान। मग इथे आपल्याला आणखी दोन प्रश्न तयार करता येतात आणि जे मी तुम्हाला शिकवलेले की सर्वाधिक सीमा विचारली तर बांगलादेशची आहे आणि सर्वात कमी सीमा विचारली तर कोणाची आहे? अफगाणिस्तानची, जो शेवटला आहे। आणि हे दोन्ही प्रश्न IMP आहेत आणि हे मी ऑलरेडी शिकवलेत सुद्धा तुम्हाला। ओके, घेतलेत ना रे? बऱ्याच वेळा हे प्रश्न घेतलेले आहेत। चला 55 क्वेश्चन आहे, खूप IMP परीक्षेच्या दृष्टिकोनातून आन्सर तुम्हाला सांगायचंय। या रिलेटेड मी 4 प्रश्न शिकवणार आहे आणि हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे। भारताने पहिली अणुचाचणी कुठे घेतली? पोखरणला घेतली। राजस्थान मध्ये पोखरण या ठिकाणी 1974 मध्ये सर्वात पहिली अणुचाचणी ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी घेतली। ओके, बरोबर। आता या जागेची निवड का करण्यात आली? कारण राजस्थान मध्ये खडकाळ जमीन आहे आणि त्या ठिकाणी पीक चांगली प्रमाणे सुपीक जमीन नव्हती म्हणून त्या जमिनीची निवड केली। अलग लक्षात, डोंगराळ भागाचे। त्यानंतर या ठिकाणचं टायटल काय दिलं असंही परीक्षेला विचारलं जाईल, बुद्ध हसला। ओके, लक्षात ठेवा। मिशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर बुद्ध हसला हे टायटल। ओके, आता यानंतर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 4 प्रश्न तयार केलेले आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारले जातात। या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1974 डॉक्टर APJ अब्दुल कलाम। टायटल लक्षात ठेवायचं आहे IMP परीक्षेसाठी, टायटल। ओके, टायटल IMP परीक्षेसाठी। देन 4 प्रश्न, जेव्हा ही पोखरण या ठिकाणची अणुचाचणी सक्सेसफुल झाली त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एक उपाधी मिळाली। कोणती रे? मिसाईल मॅन। कोणती? ठीक आहे, मिसाईल मॅन। चला, हा प्रश्न सगळ्यांनाच येईल, जेमतेम भारतातल्या अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना समजेल सुद्धा। आता यानंतरचे 3 प्रश्न, मिसाईल वुमन, व्हेरी IMP क्वेश्चन। मिसाईल वुमन, हु इज अ मिसाईल वुमन? अक्षया, हु इज अ मिसाईल वुमन? देन थर्ड वाला क्वेश्चन, हु इज अ रॉकेट मैन? Then who is a rocket woman? Fourth, very IMP question. 1. Missile man APJ Abdul Kalam. Missile woman टेत्तिसा थॉमस। काय नाव आहे त्यांचं? APJ अब्दुल कलामांच्या शिष्या तमिळनाडूच्या टेत्तिसा थॉमस। शी इज अ मिसाईल वुमन। देन आफ्टर थर्ड वाला क्वेश्चन, रॉकेट मॅन, जेव्हा चंद्रयान 2 सक्सेसफुल झालं, माहितीये ना? आता इथे आपण बघितलं अणुचाचणी सक्सेसफुल झाली, राईट? समजतंय ना रे? अणुचाचणी सक्सेसफुल झाली ना? अणुचाचणी सक्सेसफुल झाल्याच्या नंतर मिसाईल मॅन अँड मिसाईल वुमन
इथं ज्या वेळेस आपण बघितलंय चंद्रयान 2 सक्सेसफुल झालं तेव्हा इस्रोचे जे चेअरमन होते, इस्रोचे चेअरमन कोण होते? डॉक्टर के सिवन होते. कोण होते? त्यांनी ते चंद्रयान 2 सक्सेसफुल केलं. ओके, म्हणजे थर्ड आणि फोर्थ वाला क्वेश्चन आयएमपी आहे. फर्स्ट मिसाईल मॅन, नोट डाऊन केलं? फर्स्ट मिसाईल मॅन, सेकंड मिसाईल वुमन, थर्ड रॉकेट मॅन डॉक्टर के सिवन. डॉक्टर के सिवन. डॉक्टर के सिवन त्यावेळी कोण होते? तर इस्रोचे चेअरमन होते. कोण होते? इस्रोचे चेअरमन होते. देन फोर्थ रॉकेट वुमन. रॉकेट वुमन ऋतु आगा. ऋतु आगा. नोट डाऊन. समजलं? समजलं? ओके, क्वेश्चन समजला सगळ्यांना? नेक्स्ट फक्त डेट विचारली आहे 74. हा 57 व्हेरी आयएमपी क्वेश्चन. त्याचं एक पॅम्पलेट मी काल आपल्या ग्रुपवरती शेअर केलं होतं. आता तुम्हाला त्याचं आन्सर द्यायचं आहे. ओके, आणि मी काय शेअर केलं होतं ते हे सांगायचं आहे. विचारलंय एमर्जन्सी कोणत्या वर्षी लागू झाली? एमर्जन्सी 3 टाईपची असते. हे पॉलिटी मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. टाईप 1 नॅशनल, टाईप 2 राष्ट्रपती राजवट किंवा राज्यातील, आणि देन आर्थिक आणीबाणी. एमर्जन्सी मध्ये 3 टाईप. आता एमर्जन्सी लागू झाली होती ती 1975. आणि व्हेरी आयएमपी क्वेश्चन मी कालच याची सगळी डिटेल शेअर केली होती. ती जी लागू झाली होती ती 25 जून 1975 म्हणजेच कालच्या दिवशी. आणि हे मी ग्रुपवरती शेअर करून दिलं होतं. राईट? या दिवसाला काय म्हटलेलं आहे? संविधानाच्या हत्या दिवस. संविधानाचा हत्या दिवस असं म्हटलं जातं. आता असं का म्हणतात? तर ज्या वेळेस एमर्जन्सी लागू होते, लक्षात घ्या, ज्यावेळी एमर्जन्सी लागू होते त्यावेळी संविधानाने जे काही आपल्याला मूळ फंडामेंटल राईट्स दिलेले असतात त्या फंडामेंटल राईट्सचा आपण वापर करू शकत नाही. उदाहरणार्थ, मी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकत नाही, मी एखाद्या ठिकाणी भाषण देऊ शकत नाही. याला म्हणायचं संविधानाचा हत्या दिवस. ओके, आणि एमर्जन्सी कुणी लागू केली होती? इंदिरा गांधी यांनी लागू केली होती. ठीक आहे. त्यानंतर एमर्जन्सी सर्वात पहिले कोणत्या स्टेट मध्ये लागू झाली होती? तर पंजाब स्टेट मध्ये लागू झाली होती. हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत आयएमपी आहेत परीक्षेसाठी. अत्यंत आयएमपी म्हणतोय मी. आणि काल मी ग्रुपवरती प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य हे शेअर करत राहतो, जेणेकरून तुम्हाला दिनविशेषचा जो एक प्रश्न असतो, ती यूपीएससीची एक्झाम घ्या, एमपीएससीची एक्झाम घ्या, एसएससीची घ्या, बँकेची घ्या, रेल्वेची घ्या किंवा कुठलीही घ्या, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो तो दिनविशेषचा. आणि वर्षामध्ये 365 दिवस असतात. किती रे? लीप वर्ष आलं नाही तर किती? 365. आता या 365 मध्ये सगळेच दिनविशेष महत्वाचे आहेत का? नाही. तर मुळात फक्त आणि फक्त 100 ते 120 दिवस महत्वाचे आहेत. आणि या 100 ते 120 दिवसामधला एक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो जो महत्वाचा आहे. आजचा दिवस आहे, किती तारीख आहे?
26 जून. काय वैशिष्ट्य आहे रे? कोण सांगेल? ग्रुपवरती दररोज शेअर केलं तर बघणार नाही, वाचणार नाही, पॅम्पलेट शेअर केलं बघणार नाही, बरोबर आहे की नाही? काय वैशिष्ट्य आहे? 26 जून 1874 साली महाराष्ट्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं. राजश्री शाहू महाराजांचा काय झाला? जन्म झाला. आणि ते राजासारखे आयुष्य जगले नाहीत. त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या गरिबांचे दुःख जाणलं. विशेषतः जेव्हा त्यांना शिक्षणासाठी असा एका कॉलेजला राजकोटमध्ये पाठवण्यात आलं, त्या कॉलेजमध्ये फक्त राजाची मुलं शिकू शकतात. आणि कॉलेजचंही नाव काय होतं? राजकुमार महाविद्यालय. राज म्हणजे राजा, कुमार म्हणजे त्यांचा मुलगा. भारत देशात राजाला मुलगा किंवा मुलगी झाली तर भारतात एकच कॉलेज होतं, ते होतं राजकोटला. आणि त्या कॉलेजचं नाव काय? राजकुमार महाविद्यालय, राजांच्या मुलांसाठी. आणि मग त्या ठिकाणी ते शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर जाणवलं की आपण शिकतोय, आपण राजाची मुलं आहेत, पण प्रत्येक मुलगा राजाच्याच घरी जन्माला येतोय का? नाही. ते त्यांना जाणवलं. आणि मग ते आल्याच्या नंतर त्यांनी 1894 साली, लक्षात घ्या, राजकारभाराची सूत्र हाती घेतली. म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे काय झाले? राजे झाले. काय झाले? कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. आणि राजा झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आपण राजासारखं जगायचं नाही. मग सगळ्यात पहिली जी कोल्हापूर संस्थानामध्ये असणारी जातीय व्यवस्था आहे ते दूर करण्याचं ठरवलं. ओके. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, एकमेव जगातील किंवा भारतातील राजा आहे की ज्या राजाने तुमचा मुलगा जर शाळेत येत नसेल तर 1 रुपया दंड आकारला. म्हणजे इतकं महत्व शिक्षणाला दिलं. ओके. दंड आकारला की पोरग शाळेत आलं पाहिजे कोल्हापूर संस्थानाचं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, एक अस्पृश्य समाजाचा मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये एज्युकेशन घेत होते. आणि त्यावेळी सर्वात पहिली मदत जर कोणी केली असेल तर ती शाहू महाराजांनी केली. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब पुढे शिकू शकले. सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता त्यांचा जन्मदिवस आहे आजचा, तो म्हणजे 26 जून. आणि हा दिवस महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतं. असं या राजश्री शाहू महाराजांचं निधन 6 मे 1922 साली झालं. आणि राजासारखे आयुष्य जगले नाहीत. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी अनेक हॉस्टेल असेल, त्याच्यावरती 2-2.5 तासाचं लेक्चर आहे. एवढं मी तुम्हाला घेऊ शकत नाही एमपीएससी लेवल प्रमाणे. परंतु लक्षात घ्या, 2-3 प्रश्न. एक, सर्वात महत्वाचं, 1 रुपया दंड केला शाळेत ना विद्यार्थी आला तर. आणि दुसरं सर्वात महत्वाचं आहे की आरक्षण 50% नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण देणारं कोल्हापूर संस्थान हे भारतातलं दुसरं संस्थान आहे. मग पहिलं संस्थान कोणतं असा प्रश्न विचारला जाईल. 1917 साली सर्वात पहिलं आरक्षण देणारं संस्थान आहे बडोदा. बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाड राजे होते. आणि भारतातलं दुसरं संस्थान ठरलं 1918 कोल्हापूर संस्थान, ज्या ठिकाणी नोकरी आणि शिक्षणामध्ये अस्पृश्य समाजाच्या व्यक्तींना 50% आरक्षण दिलं. ते राजश्री शाहू महाराजांनी. हे भारतातलं दुसरं महत्वाचं संस्थान ठरलं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी पुढचा प्रश्न घेतो. हा प्रश्न समजला तुम्हाला इमर्जन्सीचा? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आणीबाणीच्या काळात पंतप्रधान कोण होते? म्हणजे ऑलरेडी मी घेतलेलाच आहे. कोण होतं? इंदिरा गांधी होत्या. ओके. आता या ठिकाणचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 59चा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 59चा काय विचारलंय बघा. जनता पार्टीचं सरकार कोणत्या वर्षी सत्तेवर आलं खऱ्या अर्थाने? ओके. कधी आलं? फक्त 13 दिवसाचं सरकार बनलं होतं. त्याच्यानंतर आणखी सरकार बनलं आणि त्याच्यानंतर 2014लाच बनलं, म्हणजे ज्याला बीजेपी शासन म्हटलं जातं. अटल बिहारी वाजपेयी जे आहेत ते पहिले पीएम झाले होते. 13 दिवसाचं सरकार बनलं. कधी बनलं साधारणतः? तर ते बनलं होतं 1879 मध्ये. कधी बनलं होतं?
13 दिवसाचं सरकार. ओके, 79 साली. ओके, व्हेरी आयएमपी क्वेश्चन. चला, 60चं उत्तर तुम्हाला सांगायचंय. हा, ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी हा आणि कशासाठी होतं? हा, तर लक्षात घ्या, 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली, लक्षात ठेवा. आणि ही जी हत्या आहे ती गोल्डन टेम्पल या ठिकाणी झाली आणि त्याची चौकशी करण्यासाठी काय ठेवलंय? ऑपरेशन ब्लू स्टार. हा एक प्रश्न आहे. समजलं तुम्हाला? ऑपरेशन ब्लू स्टार कशासाठी होतं? इंदिरा गांधींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी. कल्पना मराठी समझ में आता है कि हिंदी में बोलूं? थोड़ा थोड़ा आता है? ओके, ऑपरेशन ब्लू स्टार एक. आणि सेकंड वाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्याला काय नाव आहे? ऑपरेशन पोलो. कशा संदर्भासाठी? हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होत नव्हतं. हे विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो आणि मग याच्यानंतर सक्सेसफुल 17 सप्टेंबर 1948 साली हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. राईट, हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. याला ऑपरेशन पोलो. 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. हे ऑलरेडी घेतलेलं आहे, हे ऑलरेडी टीचिंग केलेलं आहे. राईट. चलो, नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी आता आणि आयएमपी क्वेश्चन आहे, त्याचंही आन्सर तुम्हाला सांगायचंय. बघा काय, दादाबाई नौरोजींनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कधी लिहिलं? कोण सांगेल? या इयर वरून तुम्हाला कळेल. वास्तविक समाज सुधारकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला त्यांचं जन्माचं इयर माहिती असेल. आता दादाबाई नौरोजी यांचा जन्म कधी झाला? कोण सांगेल? नाही, एवढं खोल आपली जन्मतारीख आठवा ना आपल्याला. दुसरं सांगते व तू जन्मला होता का? हॅपी बर्थडेचा मेसेज आपल्याला आल्यावर कळतं आपण जन्मलो होतो कदाचित. ओके, माणूस हा, मी नेहमी लेक्चर मध्ये सांगतो की कुठल्या जातीत, कोणत्या धर्मात, कशामध्ये जन्माला यावं आणि आपल्या हातात नाहीये, पण कर्तृत्व मात्र 100% आपल्या हातात आहे. राईट. दादाबाई नौरोजी यांचा जन्म जो आहे तो आपण जर बघितला तर 1817 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि मग यावरून तुम्हाला कळेल की इयर याच्यामध्ये बसतच नाही. मग 1875 साली त्यांनी तो ग्रंथ लिहिला. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल की दादाबाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे काय म्हणतात रे बाळांनो? जनक. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात. हे बी लक्षात ठेवायचं. तिसरा जो प्रश्न आहे दादाबाई नौरोजींचा, अत्यंत महत्वाचा आहे. दादाबाई नौरोजी यांनी 1866-67 मध्ये सर्वात पहिले भारताचं आर्थिक उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न मोजलं. लक्षात ठेवा, हा देखील एक परीक्षेसाठी आयएमपी क्वेश्चन आहे. भारताचं आर्थिक किंवा दरडोई उत्पन्न सर्वात पहिलं कोणी मोजलं? दादाबाई नौरोजी यांनी मोजलं. वास्तविक इकॉनॉमिकच्या जनक मध्ये जर आपण बघितलं तर प्राचीन अर्थशास्त्राचे जनक जर आपण बघितले तर कौटिल्य आहेत. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ आहेत.
भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी आहेत. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेसाठी खूप IMP असतात. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हा ग्रंथ अनेक वेळा परीक्षेला आलेला आहे किंवा पुस्तक आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अर्थशास्त्राचे जनक दरडोई उत्पन्न सर्वात पहिले मोजले. चौथा थोडा IMP क्वेश्चन आहे की त्यावेळी भारताचं आर्थिक उत्पन्न किती, 340 कोटी रुपये भरलं आणि भारताचं दरडोई उत्पन्न त्यावेळी 20 रुपये. हे देखील परीक्षेला विचारलं गेलेलं आहे की जेव्हा दादाभाई नौरोजी यांनी भारताचं सर्वात पहिलं दरडोई उत्पन्न मोजलं त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न 20 रुपये आणि भारताचं एकूण आर्थिक उत्पन्न किती होतं, 340 कोटी रुपये. किती, 340 कोटी रुपये. म्हणजे हे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. पाचवा प्रश्न खूप महत्वाचा आहे. दादाभाई नौरोजी यांना भारतातील सर्वात पहिले प्राध्यापक म्हणून ओळखलं जातं. कळतंय ना? कोणत्या कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवला? तर लक्षात ठेवा, एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई या ठिकाणी ते भारतातील पहिले प्राध्यापक. आणि त्यावेळी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इकॉनॉमिक्स विषय शिकवला. कोणता? इकॉनॉमिक्स. तर हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला आलेले आहेत. आता दादाभाई नौरोजींच्या बाबतीत अनेक सारे प्रश्न आले. त्यांनी इंग्लंडमध्ये निवडणूक जिंकली, ते भारतीय व्यक्ती ठरले. मात्र या ठिकाणी तुम्हाला हे जे महत्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षा आले ते शॉर्ट बट स्वीट मध्ये सांगितलेले आहेत. समजलं सगळ्यांना? ग्रंथ, त्यानंतर अर्थशास्त्राचे जनक, भारताचं सर्वात पहिलं आर्थिक उत्पन्न दरडोई उत्पन्न कुणी मोजलं? दादाभाई नौरोजींनी. किती भरलं? 340 कोटी रुपये भारताचं उत्पन्न. आणि भारताचं दरडोई म्हणजे तुमचं माझं उत्पन्न किती रुपये? 20 रुपये. त्यानंतर त्यांनी भारतातील सर्वात पहिले प्राध्यापक होण्याचा मान मिळवला. ओके, सिनियर कॉलेज. आणि कुठल्या कॉलेजमध्ये? एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई. ज्या कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री घेतली त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक बनले. ते भारतातले पहिले प्राध्यापक ठरले आणि त्यांनी भारत देशात सर्वात पहिलं एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये इकॉनॉमिक्स विषय शिकवला. कोणता? इकॉनॉमिक्स विषय. ओके, तर ह्या IMP घटना आहेत. नोटेड केले का रे? समजलं का? चलो, 62 क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. नाही आलं तर समजून जा की तुम्ही फक्त आणि फक्त येताय आणि जाताय. चलो, प्रश्न वाच. काय विचारले? ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? आता याची सगळी डिटेल सांगायची मला. असा प्रश्न विचारला जात नाही शक्यतो. हा सोपा प्रश्न आहे. सांगा, कोणी केला? राजाराम मोहन रॉय यांनी केली. चला पुढे. आता आपल्याला डिटेल बघायची आहे. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी केली. ही भारतातील पहिली, लक्षात ठेवा, ही भारतातील पहिली धार्मिक संघटना होय. भारतातील पहिली धार्मिक संघटना होय. चलो, आता कदाचित विचारलं जाईल, स्वामी विवेकानंदांनी कोणती संस्था स्थापन केली? 1897 मध्ये बेल्लूर या ठिकाणी रामकृष्ण, सगळं देतोय बरं का, रामकृष्ण मठाची स्थापना केली. गुरुच्या नावाने रामकृष्ण मठाची स्थापना केली. त्यानंतर खाली आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना केली. ओके, या समाजाला एक क्वेश्चन विचारला गेल्या मागच्या काही वर्षात. या समाजाला शुद्धीकरण चळवळ असं म्हणतात. लक्षात ठेवा, शुद्धीकरण चळवळ.
शुद्धीकरण चळवळ. त्यानंतर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा केला. हे जे प्रश्न आहेत बाळांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत, IMP आहेत, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त राजाराम मोहन रॉय यांनी 1815 साली, लक्षात ठेवा, आत्मीय सभेची स्थापना केली. हे देखील लक्षात ठेवा, यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली. समजते सगळ्यांना? आणि ऑलरेडी आपण यावरती सेशन पदे घेतलेले आहेत, वेगवेगळे सेक्शन घेतलेले आहेत आणि इझी क्वेश्चन आहे, काय अवघड नाहीये. आता 63चं आन्सर सांगायची गरज नाही, ऑलरेडी प्रश्न आलेलाच आहे. आलं? हे सगळं नोट डाऊन केलंय, एक 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 सगळ्यांनी व्यवस्थित हे प्रश्न पडलेले आहेत. इथे मात्र लक्षात ठेवायचं अंडरलाईन करून, यांना धार्मिक सुधारणा चळवळ म्हणतात. पण आर्य समाज जो आहे, जो हिंदू धर्म सोडून गेलाय, त्याचं शुद्धीकरण करून आणायचा. समजतंय ना? म्हणून त्याला शुद्धीकरण चळवळ असं म्हटलं जातं. शुद्धीकरण चळवळ असं म्हटलं जातंय. ओके, हा, चलो नेक्स्ट. हे क्लिअर करू? रायटिंग झालंय सगळ्यांचं? चल नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, हे पण मी आत्ताच सांगितला. अरे राईट ना? अरे घेतलाय ना आत्ताच. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद. ओके, रामकृष्ण मिशन म्हटलंय, रामकृष्ण मठ म्हणतात, जो मी ऑलरेडी दिलेला आहे. चला, या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे. त्यामध्ये एक प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी घेतलेलं होतं. सती प्रथा कोणत्या कायद्याने बंद झाली? आता सती प्रथेच्या रिलेटेड मी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न शिकवेल. उत्तर माहिती असेल तर सांगा, नसेल तर एक एक माझ्या मागे रायटिंग करायचं. सती प्रथा ही 1829 या वर्षी. ओके, सती प्रथा बंद करण्यासाठी, सती प्रथा बंद करण्यासाठी सगळ्यात पहिला आवाज कोणी उठवला असं विचारलं जाईल? राजाराम मोहन रॉय. कोणी उठवला? ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल की सती प्रथा बंद कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? लक्षात, त्यांचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथाचा कायदा आणला. तिसरा प्रश्न आहे, सती प्रथा भारत देशात सर्वात पहिले कोणत्या प्रांतात बंद झाली? बंगाल प्रांतात. चौथा प्रश्न आहे की सती प्रथा महाराष्ट्रात बंद करण्यासाठी कोणत्या व्यक्तीने आवाज उठवला? त्यांचं नाव आहे नाना शंकर शेठ यांनी आवाज उठवला. आणि यांच्यानंतर 1831 साली मुंबई प्रांतात सती प्रथा बंद झाली. वास्तविक कायदा 29 आहे. सगळ्यांना प्रश्न समजले का? प्रश्न समजले का सगळ्यांना? रिपीट करतो मी, नसले समजल्यास. सती प्रथा 1829 ला बंद झाली कायद्याने. नंबर 2, सती प्रथा बंद करण्यासाठी भारत देशात सर्वात पहिला आवाज कोणी उठवला? राजाराम मोहन रॉय यांनी. सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने आणला?
लॉर्ड विल्यम बेंटिक, ज्यांचा कार्यकाल 1829 ते 35 पर्यंत आहे, ज्यांना बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल मी शिकवले का रे, ते पण शिकवलंय. देन तिसरा प्रश्न आहे की सती प्रथा सर्वात पहिले कोणत्या प्रांतात झाली? बंगाल प्रांतामध्ये झाली. यावरती तुम्हाला क्वेश्चन विचार. महाराष्ट्रात कुणी आवाज उठवला? नाना शंकर शेठ, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, ज्यांचा जन्म 1803 मध्ये झाला, निधन 1865 मध्ये झाले. ओके. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर 1812-1846, हे जे महाराष्ट्रातले समाजसुधारक. 31ला साधारणतः सती प्रथा मुंबईमध्ये महाराष्ट्रात बंद झाली. त्यावेळी विचारलं जाईल मुंबई प्रांताचे गव्हर्नर कोण होते? हा लास्टचा प्रश्न. मुंबई प्रांताचे त्यावेळेचे गव्हर्नर होते जॉन माल्कम. लला क जोडायचं. जॉन माल्कम हे मुंबई प्रांताचे त्यावेळेचे गव्हर्नर होते, ज्यावेळी सती प्रथा झाली, बंद झाली. ओके, राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आणि नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला सुद्धा आहे, घ्यायची गरज नाही. विधवा पुनर्विवाह कायदा कधी? 1856. कोणी केला? पंडित ईश्वरचंद विद्यासागर. शिकवलंय ना? अरे आताच दिले तुम्हाला, राईट. मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा चला, व्हेरी एमपी. हा आता तुम्हाला 67चं उत्तर सांगायचंय. बघा एकदा प्रश्न. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज. क्या बात आहे. चला आपण आता याच्यावरती रिलेटेड एवढंच उत्तर नाही पाहिजे की आपल्याला याची डिटेल पाहिजे आहे. डिटेल पाहताना लक्षात ठेवायचंय की स्थापना, राईट, स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी केली. लक्षात, 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी केली. यानंतर मी पाठीमागे लेक्चर घेताना सांगितलं होतं की 24 सप्टेंबर ही तारीख त्यांनी का निवडली. पाठीमागे कधीतरी एका लेक्चरला मी सांगितलं होतं. तर हा नंबर 3, 24 सप्टेंबर 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने म्हणजेच महंत निचलपुरी गोसावी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सोहळा हा 6 जून 1674 साली झाला. कधी झाला होता? 6 जून 1674. त्यानंतर काही अनर्थ घडून आले, जसं की मासाहेब जिजाऊ यांचं निधन झालं. महाराष्ट्रात अनेक दुर्घटना घडून आल्या. त्याच्यानंतर महाराजांनी ठरवलं की दुसरा राज्याभिषेक सोहळा घडून आला. आणि हा दुसरा राज्याभिषेक सोहळा, पहिला राज्याभिषेक सोहळा जर बघितला आपण 6 जून 1674 ला गागा भट्टांनी केला. त्याच्यानंतर दुसरा राज्याभिषेक सोहळा एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने केला, महंत निचलपुरी गोसावी महाराजांनी. आणि म्हणूनच ही 24 सप्टेंबर तारीख ही महात्मा फुलेंनी निवडलेली आपल्याला पाहायला मिळते. समजलं? आता याचं तिसरं कनेक्शन पण मी एकदा शिकवलं होतं तुम्हाला, कदाचित एमपीएससी वाल्यांना शिकवलं असेल. हा 24 सप्टेंबर. मग पुन्हा बाबासाहेबांनी सुद्धा जी पुणे कराराची तारीख जर आपण बघितली तर ती निवडली 24 सप्टेंबर 1932. इयर फक्त चेंज होते, लक्षात घ्या. 24 सप्टेंबर मध्ये 24 सप्टेंबरची पहिली डेट जर आपण बघितली तर 24 सप्टेंबर 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा. 30 तारीख महात्मा फुलेंनी घेतली. ओके, 24 सप्टेंबर 1873. फक्त पुढचं इयर चेंज होत आहे. काय होत आहे? इयर चेंज होत आहे, लक्षात घ्या. तीच बाबासाहेबांनी सुद्धा घेतली, ती म्हणजे 24 सप्टेंबर. फक्त काय येणार आहे? 1932 पुणे करार.
राईट, सिंपल आहे, काय अडचण नाही. आता सत्यशोधक समाजावरती आपल्याला काय प्रश्न विचारले जातात? स्थापना विचारली जाते, कुठे केली, संस्थापक कोण आहे. चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी वापरण्यात आलेलं वृत्तपत्र, वृत्तपत्राचं नाव आहे दीनबंधू. कोणतं वृत्तपत्र? दीनबंधू. दीनबंधू मध्ये आणखी आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात, ते पण आपण खाली कॅल्क्युलेट करूया. सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी महात्मा फुलेंनी कोणत्या वृत्तपत्राचा वापर केला? दीनबंधू. दीनबंधूचे पहिले संपादक विचारले जातील कृष्णराव भालेकर. ठीक आहे. त्यानंतर दीनबंधूचे दुसरे संस्थापक विचारले जातात महात्मा फुले. ठीक आहे. दीनबंधूचे तिसरे संपादक विचारले जातील नारायण मेघाजी लोखंडे. ही नावं तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणजे दीनबंधूचे 3 संपादक आहेत. त्यानंतर सत्यशोधक समाज खूप मोठा आहे, त्यावरती अनेक सदस्य, त्यांची नावं विचारली जातात. ओके. त्यानंतर सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य, सर्व साक्षी जगत पाती त्याला नको कोणाची मध्यस्थी. काय होतं? सर्व साक्षी जगत पाती त्याला नको कोणाची मध्यस्थी. महात्मा फुले म्हणतात की सत्यशोधक समाज हा गोरगरिबांची कामं करण्यासाठी आहे, त्याच्यामुळे मध्यस्थी कोणी आणायचा नाही. आता आपल्याला एखाद्या आमदारला भेटायचंय, खासदारला भेटायचंय, मंत्र्याला भेटायचं, तर कोणी एक मध्यस्थी लागतोय. महात्मा फुले म्हणतात समाजामध्ये कुठल्याही पदाधिकारीला भेटायचे तर मध्यस्थीची अजिबात गरज नाहीये. लक्षात. म्हणून ब्रीद वाक्य ठेवलं, सर्व साक्षी जगत पाती त्याला नको कोणाची मध्यस्थी. ओके. आता या ठिकाणी आर्य समाज दिलाय, त्याची माहिती आपण बघितलेली आहे. ब्राह्मण समाज दिलाय, त्याची माहिती बघितली आहे. खाली एक समाज आहे, कदाचित हा विचारला जाईल, प्रार्थना समाजाची स्थापना. ठीक आहे. तर पुढे येईनच 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. कोणी केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. आणि पाणी आहे का चांगलं? नाही तरी पाणी द्या. आत्माराम पांडुरंग तरखडकर नाव लक्षात घ्या. इथे पोरग बरचसं उत्तर चुकतं, त्याचं कारण असं लक्षात घ्या, कारण जेवढे पण समाज स्थापन केलेत ते दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेत, पण इथे मात्र आत्माराम पांडुरंग तरखडकर लिहायचंय. ओके. त्यानंतर इथे आणखी एक प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना ही कोणाची प्रेरणा घेऊन केली? तर बंगालमध्ये एक समाज सुधारक होते, त्यांचं नाव होतं केशवचंद्र सेन. हे मुंबईमध्ये आले ब्राह्मण समाजामधून फुटून, आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन या प्रार्थना समाजाची स्थापना केली. सदस्यांची नावं विचारली जातात. न्यायमूर्ती रानडे असतील, ओके, वामन आबाजी मोडक असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील. ओके. त्यानंतर भाऊ महाजन असतील, बाबा कोपरगावकर असतील. हे या प्रार्थना समाजाचे सदस्य होते. हा देखील प्रश्न थोडा डीप लेवलला विचारला जातो. ओके. तर हा 67चा प्रश्न कळला सगळ्यांना? समजलंय? बघा, ज्यावेळेस आपण अनालिसिस करतोय त्यावेळी एकदम डीप मध्ये स्टडी करायचा, जो प्रश्न सुटला नाही पाहिजे. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला, याचंही उत्तर तुम्हाला येणे बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? कोणत्या धर्माचा केला? बौद्ध धर्माचा केला. चला, ठीक आहे, बघूया आपण काय कधी केला. साधारण कधी? 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर
दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 1956 साली आणि 6 डिसेंबर 1956 ला त्यांचं निधन झालं. लक्षात. आता धर्मावरती प्रश्न कसा विचारला जातो, मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय, शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली रे? गुरु नानक यांनी केली. कोणी केली? ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? येशू ख्रिस्त. बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली रे? गौतम बुद्धांनी केली. इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली रे? मोहम्मद पैगंबर यांनी केली. कोणी केली? म्हणजे हे जे प्रश्न आहेत, जैन धर्माची स्थापना कोणी केली? महावीर जैन यांनी केली. राईट. असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. हे सुद्धा साइड बाय साइड तुम्हाला सांगितलेले आहे. ऍक्च्युली हा प्रश्न अशा पद्धतीने पाहिजे, त्याचं विश्लेषण मी दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार हा कोणत्या दिवशी केला? तर 14 ऑक्टोबर 1956. बरोबर. त्यानंतर मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा नाशिकमध्ये येवला या ठिकाणी 1935 साली केली बाबासाहेबांनी. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते हायलाइट प्रश्न आहेत. 68 समजला? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, सगळ्यांना आज क्लिअर झालं पाहिजे, कारण आपल्याला नेक्स्ट लेक्चरला प्राचीन इतिहास पाहायचा आहे. कारण प्राचीन इतिहासावरती एसएससी बँक आणि रेल्वेला मिनिमम 3-4 क्वेश्चन विचारले जातात. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तर 2-3 क्वेश्चन विचारले जातात, पण एन्शियंट हिस्ट्री जे आहे त्यावरती क्वेश्चन जास्त आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ते बघायचे. आज हे कम्प्लीट करून, कारण हे कम्प्लीट करावं लागेल. चला, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला? यावरती मी लेक्चर घेतलेला आहे. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार, बघा अगदी इजी आहे, पण तुम्हाला आलं नाही. लॉर्ड मेकॉले आहे. काय उत्तर आहे बाळांनो? लॉर्ड मेकॉले. आणि कधी आले रे भारतात सर्वात पहिली शिक्षण पद्धत? 1835 ला आली. लक्षात ठेवा, कधी आली? त्या शिक्षण आयोगाला काय म्हटलेलं आहे? लॉर्ड मेकॉले आयोग असं म्हटलं. याला शिक्षणाचा झिरपता सिद्धांत असंही म्हटलं जातं. पाझर सिद्धांत. भारतात सर्वात पहिला शैक्षणिक आयोग 1835 साली लॉर्ड मेकॉलेनेच आणला. तो भारतातला पहिला कायदा अधिकारी. शिकवलाय का रे? हा भारतातला सर्वात पहिला ब्रिटिशांचा कायदा अधिकारी. बरोबर, त्यानेच पहिला शैक्षणिक आयोग आला. आता दुसरा प्रश्न विचारला जाईल की ज्या वेळेस भारत देशामध्ये 1835 ला पहिला शैक्षणिक आयोग आला, त्यावेळी भारत देशामध्ये गव्हर्नर जनरल कोण होता? काय विचारलं जाईल? गव्हर्नर जनरल कोण होता? तर त्याचं उत्तर इथे बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे एमपीएससी मध्ये, इतर परीक्षेला. बेंटिक. कोण होते? बेंटिक होते. लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतर भारत देशात दुसरा शैक्षणिक आयोग आला 1854 ला. त्याला नाव काय दिले? चार्ल्स वुडचा खलिता. भारतीयांनी याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा हा लेक्चर मध्ये घेतलेला आहे. आणि याच शैक्षणिक आयोगाने आपल्याला माहित असेल की सांगितलं की भारतात विद्यापीठाची काय करण्यात यावी? स्थापना करण्यात यावी. आणि याच आयोगाच्या शिफारसीनुसार भारत देशात 1857 ला 3 विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळतं. राईट का? सर्वात पहिले कलकत्ता 57, नंतर मुंबई आणि नंतर मद्रास. राईट का? चला पुढे. तिसरा शैक्षणिक आयोग आला 1882 ला. ओके. कोणता आयोग आहे? त्याचं नाव 82 ला जो आला तो
महात्मा फुले आणि पंडिता रमाबाईंनी या शैक्षणिक आयोगापुढे साक्ष दिली. शिकवलंय हे सगळं? शिकवलंय का रे? हा, अजिबात अभ्यास करत नाही. याचं नाव आहे हंटर कमिशन. बरोबर का? यामध्ये टोटल 22 सदस्य होते. 22 मध्ये 7 भारतीय होते. आनंद मोहन बोस, महाराज जितेंद्र टागोर, बरोबर आहे की नाही, पी रंगनाथ मुदियार, ओके, महाराज आहे की, आणि महाराष्ट्रीयन एकच सदस्य होते, त्यांचं नाव आहे के.टी. तेलंग. कोण होते? आणि या आयोगापुढे बऱ्याच वेळा शिकवलंय मी, कुणी कुणी साक्ष दिली? महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांनी साक्ष दिली. हाही प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर चौथा आयोग आला 1902 ला. त्या आयोगाला म्हणतात थॉमस रॅले आयोग. राईट का रे? त्यानंतर पाचवा आयोग आला 1904 ला. त्याला म्हणतात विद्यापीठ कायदा. भारत देशात सर्वात पहिला विद्यापीठ कायदा कधी आला? 1904 ला. कधी आला? 1904 ला. त्यानंतर सहावा आला 1917 ला. त्याला म्हणतात सँडलर आयोग. ओके, सँडलर आयोग. त्याच्यानंतर आयोग आला 1929 ला. त्याला म्हणतात हाडगी समिती. आणि त्यानंतर शेवटचा शैक्षणिक आयोग आला 1944 ला ब्रिटिशांचा. त्याला म्हणतात सर्जंट आयोग. कोणता? सर्जंट आयोग. हे मी यावरती लेक्चर घेतलंय का रे? तुम्हाला नाही घेतलं? यस नो? नाही घेतलं? साक्षी, हा, मला माहित होतं शिकवलंय, पण पोरांना कॅप्चर करता येत नाही. बर, पहिला शैक्षणिक आयोग शेवट. आता याच्यानंतर मी आणखी सांगितलं होतं तुम्हाला, जे मी 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला, कळतंय का सगळ्यांना? 47 ला. कधी रे? 47 ला. आणि 47 नंतर भारताने सुद्धा शैक्षणिक आयोग स्थापन केलेला आहे. राईट? मग भारताने सगळ्यात पहिला शैक्षणिक आयोग स्थापन केला 1948 ला. शिकवलंय का? भारतातला पहिला शैक्षणिक आयोग कोण? राधाकृष्ण आयोग. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे मद्रास युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर होते. त्यानंतर ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यानंतर ते झाले राष्ट्रपती. त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर असतो. ते शिक्षक किंवा प्रोफेसर असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याच नावाने पहिला भारताने आयोग आणला. कळतंय का? समजतंय का? फर्स्ट इंडियन म्हणजे पहिला भारतातला आयोग 1948. आणि ब्रिटिशांचा विचारला तर 1835. डिफरंट काढला का? ब्रिटिशांचा 1835 पहिला, दुसरा 54 चा, तिसरा 82 चा, चौथा 2 चा, पाचवा 4 चा, 6 चा, 17 चा, नंतर 29 चा, नंतर 44, 47 ला भारत देश स्वतंत्र झाला, 48 ला भारताने पहिला आयोग नियुक्त केला. चला पुढे. समजलं काय? समजलं काय? नोटेड. दुसरा आयोग 1966 साली आणला. व्हेरी IMP आहे आणि मी ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे, बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना एक एक गोष्ट वारंवार शिकवलेली सुद्धा आहे. बरोबर? राईट ना? आता 48 ला पहिला, 66 ला दुसऱ्या आयोगाचं नाव आहे कोठारी आयोग. काय नाव आहे? कोठारी आयोग. पहिल्याचा आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आयोग. दुसऱ्याचं नाव आहे कोठारी आयोग. त्यानंतर भारत देशाने तिसरा आयोग आणला 1972 साली. 1972 ला भारत सरकारने तिसरा शैक्षणिक आयोग आणला. त्या आयोगाचं नाव आहे मुदगिर आयोग. कोणता? मुदगिर आयोग. आणि त्यानंतर भारताने 1986 ला एक अभियान आणलं. त्या अभियानला नाव दिलं सर्व शिक्षा अभियान. चला सारे शिकूया. मराठी शाळेत जर तुम्ही शिकला असेल
तर एक मुलगा आणि मुलगी चित्र घेऊन काढलेले आहेत बघा, टॅगलाईन दिली, चला सारे शिकूया, दिले का? त्याला काय म्हणतात? सर्व शिक्षा अभियान. काय म्हणतात? 1ली ते 7वी पर्यंत मोफत शिक्षण आहे का? अरे आहे ना? हा, मग ते आहे सर्व शिक्षा अभियान. हे 4 लक्षात ठेवायचे. आणि इकडचे हे कुठे काय कळलं नसेल डबल विचारा. अरे बोला की लवकर, अरे बोला लवकर, कुठे काय समजलं ना तर विचारा. हा बघा, 1 नंबर 35चा, 2 नंबर 54चा, 3 नंबर 82चा, 4 नंबर 2चा, नाव कळले? 5 नंबर विद्यापीठ कायदा, ओके. 6 नंबर 1917चा सॅन्डलर आयोग, ओके. 7 नंबर 29चा, त्याचं नाव आहे हार्डगी समिती, ओके. त्यानंतर 44चा कळलं का रे सगळ्यांना? 44 ला सर्जंट आयोग. कोणता आयोग? लिहून दाखवतो, सर्जंट आयोग, राईट, सर्जंट आयोग, क्लिअर. आणि भारत देशात हे पहिले 4 आयोग, त्याच्यानंतर आली धोरणं. काय आली? 2001चं नवीन शिक्षा धोरण 11 आणि लॉकडाऊन मध्ये एक आलेलं. डिफरंट कळला का रे? परत शिकू डिफरंट. हा, सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान, क्लियर? क्लियर करू? क्लियर करू? चलो, क्या बात है. चला आपण बघूया आता. शैक्षणिकचा प्रश्न कळला. मे कॉलेजच्या काळात कधी काळी तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल, काळजीपूर्वक लेक्चर आहे का? बघा इथे 35 आहे, राईट, राईट का रे? आता आहे 1854, ठीक आहे. दुसरा आयोग कधी आला? 54 ला, पहिला 35 ला. इथे उत्तर मिळालं, राईट. कधी काळी विचारलं जाईल कर्जनच्या काळात कोणता आयोग आला? तर लक्षात घ्या, 1902चा आणि 1904चा, हे 2 आयोग कर्जनच्या काळातले, बरोबर? समजलं? कधी काली विचारलं जाईल रिपनच्या काळात कोणत्या आयोग आला? 1882चा जो हंटर कमिशन आहे, हे कोणाच्या काळात आलतं? रिपनच्या. मी व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल सगळे शिकवलेले आहेत, राईट का रे? शिकवलेत ना? म्हणून हे तुम्हाला कधी काळी विचारलं जाऊ शकतं, म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी परत रिपीट केला शिकण्यासाठी. चलो नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. तो प्रश्न कळला सगळ्यांना एकदम डिटेल्स मध्ये? चला नेक्स्ट. लॉर्ड डलहौसीने कोणते धोरण राबवले ज्यामुळे अनेक संस्थांनी खालसा झाली? कोणतं धोरण राबवलं होतं त्यांनी? कोणतं? अरे संस्थाने खालसा धोरण. कोणतं? कधीच आहे? हे आहे 1848. आणि याच्यामुळे अनेक संस्थाने खालसा झाली. सगळ्यात पहिलं संस्थान खालसा कोणतं केलं? तर सातारा. यासाठी एमपीएससी मध्ये मी एक ट्रिक्स करतो, तुम्हाला एवढं डीप विचारलं जाणार नाही, परंतु सजनार सांबा उद्या झाशीच्या नाकात नथ घालून, ठीक आहे. तर ही आहे ट्रिक संस्थान खालसा करण्याची. एवढं डीप तुम्हाला विचारलं जाणार नाही. सुरुवातीलाच मी वाक्य वाचरले कारण तुमची तोंड बघून मला कळलं की कसं लक्षात ठेवायचं आहे की नाही. पण कधी काळी युपीएससी आणि एमपीएससी ला आम्हाला डीप मध्ये क्रम विचारला जातो. इथे मी एक गेले. स म्हणजे सातारा, ज म्हणजे जैतापूर, स म्हणजे संबळपूर, ब म्हणजे बगट, उद्या म्हणजे उदयपूर, झाशी म्हणजे झाशी, ना म्हणजे नागपूर, क म्हणजे कैरोली. ओके, हा आहे संस्थानांचा क्रम. आणि त्यासाठी मी एक ट्रिक्स केली स्वतः. सजनार सांबा उद्या झाशीच्या नाकात नथ घालून. ओके, खाली एक येते तैनाती फौजेची हिस्ट्री मध्ये ट्रिक. ती कशी आहे? तर ती आहे
टिपू सुलतान म्हणजेच म्हैसूर आणि तांजावरचा राजा तेव्हाच आला जेव्हा दुसरा बाजीराव नागपूरमध्ये जस्ट समोर उभा होता. हे वेलस्लीच्या वेळी तुम्हाला शिकवेल, आता नाही, कारण दोघांची खिचडी होऊन जाईल. जेव्हा मी तुम्हाला तैनाती फौज शिकवेल त्यावेळी ती ट्रिक शिकवेल. म्हैसूरचा राजा तेव्हाच आला जेव्हा दुसरा बाजीराव नागपूरमध्ये जस्ट समोर उभा होता. राईट, हे आहे ट्रिक्स. बर, क्लिअर करू का हे? हा, त्याला जॉईंट कुठलं धोरण केलं तर माहिती आहे याने? दत्तक वारसा नामंजूर. लक्षात ठेवा, ज्या राजाला मुलगा नाही ते संस्थान शासनामध्ये विलीन करून घ्यायचं, त्याला नाव दिलं खालसा धोरण. आणि राजाने जर मुलगा दत्तक घ्यायचा ठरवला तर घेऊ द्यायचा नाही. दत्तक वारसा नामंजूर त्याला म्हटलं जातं डलहौसीच्या धोरणामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्लिअर झालं? समजलं सगळ्यांना? क्या बात आहे. आपली पोरं हुशार आहेत. पोरं म्हणता येणार नाही, मुली हुशार आहेत. पोरं गायबच झाली ना, आहे की नाही? आणि आजकाल गेल्या 4 वर्षात मुलगीच टॉपर आहे. UPSC ला घ्या, MPSC ला घ्या, SSC ला घ्या, पोरं कुठे आहेत काय कळत नाही. कदाचित नादाला लागून दुसरीकडे गेले काय कळना. म्हणून आता लक्षात घ्या, अवघड परिस्थिती आहे. का? कारण सगळ्या क्षेत्रामध्ये मुली अग्रेसर झाल्यात. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. भारतात रेल्वे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली? शब्द रचना व्यवस्थित वापरलेली आहे. हा, तर लक्षात घ्या, 16 एप्रिल 1853 साली भारतात सर्वात पहिली रेल्वे चालू झाली. डेट लक्षात घ्या. कदाचित प्रश्न विचारला जाईल, जगामध्ये सर्वात पहिली रेल्वे कधी चालू झाली? 1825 मध्ये ट्रान्स हार्बर नावाची जगामध्ये सर्वात पहिली रेल्वे फ्रान्स मध्ये सुरू झाली. कदाचित तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात दुसरी रेल्वे 1855 ला सुरू झाली. रानीगंज टू कलकत्ता. कदाचित चौथा प्रश्न विचारला जाईल, भारतात तिसरी रेल्वे कधी चालू झाली? ती 1859 मध्ये अर्काट टू बंगलोर. हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. जगातील पहिली रेल्वे 1825, भारतातील पहिली रेल्वे 1853, भारतातली दुसरी रेल्वे 1855, भारतातील तिसरी रेल्वे 1859. पाचवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली विद्युत रेल्वे, विद्युतचा अर्थ कळतो रे? कळतो? कसली? लाईट वरची म्हणजे विद्युत. नाही तर गडबडील. हा, लाईट वरची 1925 ला चालू झाली. कधी? 1925 ला. कुठून कुठे? मुंबई टू कुर्ला. इथे बोरी बंदर टू ठाणे. बोरी बंदर नाव होतं सुरुवातीला, कारण मुंबई ही 7 बंदराची आहे म्हणून बोरी बंदर टू ठाणे. आपण म्हणताना त्याला मुंबई टू ठाणे म्हणतो. वास्तविक नाव आहे बोरी बंदर टू ठाणे. ओके, वाफेवरचं इंजिन होतं. कसं? वाफेवरचं. नंतर इंजिन आलं कोळशावर, कोळशाचं आलं डिझेलवर, डिझेलचं आलं लाईटवर, आणि आता येणार आहे सूर्यप्रकाशावर काही 10 वर्षापूर्वी. पुढचं पण शिकवतोय मी तुम्हाला. पहिलं कशाचं इंजिन होतं? वाफेचं. वाफेनंतर कोळसा,
कोळशानंतर डिझेल, डिझेल नंतर लाईट आणि लाईट नंतर आता सूर्यप्रकाशावरती चालणार आहे. अद्याप प्रयोग. ठीक आहे, क्वेश्चन कळाले? अक्षया समजलं का? थर्ड नंबर काय आहे? हा, रानीगंज टू कलकत्ता सेकंड रेल्वे. थर्ड रेल्वे आरकाट नावाचं ठिकाण आहे, आरकाट टू बेंगलोर साऊथ मध्ये. आणि हे तर कळालं. 25 ला पहिली विद्युत रेल्वे. ठीक आहे, त्यावरती. आणि तुम्हाला उद्याच्याला अभ्यास घेऊन घ्यायचा आहे याच रिलेटेड. जे जे रेल्वेचे परीक्षा दिली खाली क्वेश्चन लिहून घ्या, ते मला उद्याच्याला आणून द्यायचे. ठीक आहे, पहिला प्रश्न. आणि नक्की मी उद्या नसेल तरी मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पहिला प्रश्न, पहिल्या विद्युत एक्सप्रेसचं नाव काय? पहिल्या विद्युत एक्सप्रेसचं नाव काय? समजलं का? प्रश्न रिपीट करू. पहिली विद्युत जी रेल्वे आहे ती कोणती एक्सप्रेस चालवण्यात आली? दुसरा प्रश्न, पहिली प्रायव्हेट एक्सप्रेस. टोटल 3 एक्सप्रेस प्रायव्हेट चालू झालेले आहेत रेल्वेमध्ये. मी तुम्हाला पहिली विचारलेली आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न. थर्ड क्वेश्चन, वंदे भारत सर्वात पहिले कुठून कुठे चालली? आता नको हा, मला माहिती आहे हे सगळे प्रश्न म्हणूनच सांगतो. सगळं माझ्याकडे काढून घ्यायचं. मला काय पाहिजे ना घरी, आहे की नाही? कुठला होता प्रश्न? वंदे भारत पहिले कुठून कुठे. किती क्वेश्चन झाले? 3. चौथा, पहिली चिपर वंदे भारत कुठून कुठे चालली? पहिली चिपर वंदे भारत कुठून कुठे चालू झाली? किती झाले? 4. आणि लास्टचा क्वेश्चन हे उद्या मला करून आणायचं. भारतातील सर्वात पहिली अंडरग्राउंड रेल्वे. भारतातील पहिली अंडरग्राउंड रेल्वे. क्लिअर करू हे? 5 प्रश्न कळले का रे? पाचही प्रश्न कळले? वरचे 2 प्रश्नाचे एक्सप्लेनेशन घेतलं होतं म्हणून स्टोल कडून पुढे टाकून दिले. काय अडचण नाही. ओके, 74 वरती आपण येऊन थांबलेलो आहे. आजच्या सेशन मध्ये आपल्याला कंप्लीट करायचंय म्हणजे करायचंय. ओके, सगळा पेपर. आणि नेक्स्टला आपण एन्शंट हिस्ट्री पाहणार आहोत, IMP सेशन. ओके, चला. 5 प्रश्न रायटिंग केले सगळ्यांना? कोणाला डाऊट? आणि हे 5च्या 5 प्रश्न जे कोणी रेल्वेमध्ये एक्झाम द्याल त्या रेल्वेच्या एक्झाम मध्ये तुम्हाला आलेच पाहिजेत असे प्रश्नाची निवड केलेली आहे NTPC. किंवा पेपर आल्यानंतर चेक करा, येणार म्हणजे येणार. आलं लक्षात? ओके, चला. 74 क्वेश्चन काय बघा बाळांनो. लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? लखनौ करार हा 1916 साली झाला. कधी झाला रे? 1916. आता कसा झाला तर लखनौ या ठिकाणी शब्द लक्षात घ्या, 1916 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे अंबिका चरण
चरण मुजुमदार हे होते. लखनौ कराराला दुसरं नाव काय आहे असं विचारलं. हिंदू मुस्लिम ऐक्य करार असंही म्हटलं जातं. देन फोर्थ वाला क्वेश्चन, लखनौ या अधिवेशनासाठी स्वतः लोकमान्य टिळक या अधिवेशनाला उपस्थित होते, हे देखील अंडरलाईन करायचं. लखनौ कराराला दुसरं नाव काय आहे तर हिंदू मुस्लिम ऐक्य करार असं म्हटलं जातं. या अधिवेशनात हिंदू मुस्लिम ऐक्य करार झाला. लखनौ अधिवेशनाला स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित होते. हा एक परीक्षेसाठी अत्यंत IMP क्वेश्चन मानला जातो. समजलंय? नेक्स्ट चला याचाही आन्सर सांगितले. हा एक क्वेश्चन मी डिस्कस केलेला होता. बघा येतंय का? काय करा. गांधी आयर्विन म्हणजे करार कोणत्या वर्षी नाही, कारण मला माहिती मी शिकवलेला. ओके, 1921 साली झाला. ठीक आहे. 5 मार्च 1931 साली गांधी आयर्विन करार झाला. नंबर 3, हा करार दिल्लीला झाला म्हणून त्याला दिल्ली करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता हा करार होण्याचं कारण काय रे? तर कारण खाली मी देतो. 26 नोव्हेंबर 1930 साली पहिली लंडन गोलमेज परिषद भरली. लक्षात ठेवा, डेट आहे. पहिली लंडन गोलमेज परिषद भरली आणि पहिल्या लंडन गोलमेज परिषदेवरती काँग्रेसने बहिष्कार टाकला. हा बहिष्कार का टाकला याची चर्चा करण्यासाठी आयर्विननी कुणाला बोलवलं? गांधीजींना बोलवलं. आणि म्हणून दोघांमध्ये जी चर्चा झाली त्याला आपण म्हणतो दिल्ली करार किंवा त्यालाच आपण म्हणतो गांधी आयर्विन करार. लक्षात का झाल्याचे डिटेल मी तुम्हाला सांगितलेले आहे. खाली आहे पुणे करार. पुणे करार कोणामध्ये झाला? गांधी आणि आंबेडकरांमध्ये झाला. आताच त्याची आपण चर्चा सुद्धा केलेली आहे. 24 सप्टेंबर 1932 साली पुण्यामध्ये झाला म्हणून त्याला पुणे करार म्हणतात. या करारानुसार अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ देण्याऐवजी राखीव जागा देण्यात आल्या. किती? 148. आणि टक्केवारीमध्ये विचारलं तर SC ला 18% आरक्षण. 2 टाईपचे क्वेश्चन आहेत. टाईप 1 टोटल जागा, टाईप 2 पर्सेंटेज. जसा प्रश्न विचारला जाईल परीक्षेला दोन्ही टाकले तर आपण उतरले. पुणे करारानुसार अस्पृश्यांना किती राखीव जागा ठेवण्यात आल्या तर 148. आणि किती टक्के आरक्षण ठेवलं तर 18%. समजतंय सगळ्यांना? क्लिअर? खालचा प्रश्न सुद्धा एक्सप्लेनेशन केलेला आहे त्याच्या खालचा पण. 77 पर्यंत बघायची गरज नाहीये. खाली विचारलंय फक्त वर्ष. म्हणजे 75, 76 आणि 77 अजिबात बघायची गरज नाही. क्लिअर झालंय? चला आपल्याला 78 वरती जावं लागेल.
चला, हा थोडा क्रिटिकल प्रश्न आहे आणि टायपिंग मिस्टेक सुद्धा झालेली आहे. ओके, वास्तविक त्याला काय म्हटलं जातं? तेल बंगा आंधी असं म्हटलं जातं. आणि हे जर आपण बघितलं तर हे केरळमध्ये झालेलं आहे. कधी झालेलं आहे? साधारणतः 1921 मध्ये झालेलं आहे. ओके, यालाच दुसरं मोपला बंड सुद्धा म्हणतात. ओके, खाली काय विचारलंय? तेलंगणा शेतकरी आंदोलन पुण्यात. तेलंगणा पक्ष कुठे आहे रे? आंध्र प्रदेश. म्हणजे काय आहे? आंध्र प्रदेश. 79. कारण बघा, 2 जून 2014 साली आंध्रामधून नवीन राज्य निर्माण झालं, पण त्यावेळी तेलंगणा कोणत्या राज्यात होतं? आता तेलंगणा राज्य आहे ना, पण त्यावेळी कुठे होतं? आंध्र प्रदेश. सिंपल क्वेश्चन, राईट. आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्य बनलं आहे. आणि त्या विचारलंय तेलंगणा शेतकरी आंदोलन कोणत्या राज्यात झालेलं आहे? राईट, तर आंध्र प्रदेशामध्ये. 70 आणि 79. गुड क्वेश्चन. समजले? चलो, अर्धा तास राहिलाय. शेवटचे 20 क्वेश्चन आणखी कंप्लीट करायचे आपल्याला. आणि मग आपल्याला उद्याच्याला किंवा परवा दिवशी ज्यावेळी माझं लेक्चर असेल त्यावेळी आपल्याला नवीन टॉपिक घ्यायचा आहे. याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न बघायचा. आताच आपला हा प्रश्न झालेला आहे की भारतीय राष्ट्रगीत जनगण मन कुणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं. आता ही त्यांचं काव्य संग्रहाचं नाव आहे गीतांजली. ठीक आहे. आणि या गीतांजली काव्य संग्रह जे आहे याच्या माध्यमातूनच विचारलं जातं की 1911 साली भारताचं राष्ट्रगीत प्रथम गायलं गेलं. लक्षात ठेवा, भारताच्या राष्ट्रगीताचं प्रथम गायन 1911 साली कलकत्ता अधिवेशनात झालं. हे पण माहित असलं पाहिजे. देन खाली आलेले वंदे मातरम गीत कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे. यांची कोणती कादंबरी? आनंद मठ. अनेक वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, आनंद मठ कादंबरीतून. मग आता हे 2 प्रश्न झाले. आता मागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला 5 प्रश्न विचारले, त्याच्या खाली आणखी 2 प्रश्न 3 प्रश्न ऍड करायचे. तो तुमचा उद्याचा होमवर्क झाला. चला, ऍड करा. बऱ्याच वेळा पोरांना राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कुणी लिहिलं येतंय, पण अशी काही गीत आहेत जी गीत कुणी लिहिली ती येत नाही. ठीक आहे, मग मी तुम्हाला विचारणार आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कुणी लिहिलं? हा उद्याचा अभ्यासक्रम मध्ये टाकून द्या. उद्याच्या अभ्यासक्रम मध्ये टाकून द्या. ठीक आहे. चहा घेणार कोणी? नको? छोट छोट दे. राईट, टाकलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, हे गीत कोणी लिहिलं? 5 आणि 2 7. घेतले? मग हे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. आणि
ओके ओके, टाकले का? 2 किती झाले? 7. टोटल 10 क्वेश्चन करायचे. पुढे आले की मी विचारून तुम्हाला त्या रिलेटेड प्रश्न टाकणार. 10 प्रश्न होते, त्याला अभ्यासक्रमात आले पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 82. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोठून घेण्यात आलं? कोठून रे? सारनाथ येथील अशोक स्तंभातून घेण्यात आलेला आहे. ओके चला नेक्स्ट. इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष. उत्तर सांगा रे. मी बऱ्याच वेळा हा प्रश्न शिकवलाय. कन्फ्युजन क्वेश्चन आहे असंही सांगायचो. प्रश्न काय विचारलाय? इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष. मी वारंवार शिकवतो, तर भारतीय उल्लेख केलाय का? नाही केला. म्हणजेच उत्तर काय आलं रे बाळांनो? अॅनी बेजंट. ठीक आहे. जर भारतीय विचारलं असतं तर सरोजिनी नायडू. मग पहिली महिला विचारलंय 1917च कलकत्ता अधिवेशन, आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष अॅनी बेजंट याच पहिल्या महिला ठरल्या. सिंपल. बऱ्याच वेळा शिकवलंय. जर तुम्हाला विचारलं की पहिली भारतीय महिला, तर 2 भारतीय शब्द आलाय का? नाही. 1925 कानपूर अधिवेशन आणि भारतीय महिला सरोजिनी नायडू ह्या पहिल्या भारतीय महिला. तुम्हाला भारतीय हा शब्द दिसला का इथे? नाही. मग अॅनी बेजंट उत्तर लिहायचं. काय लिहायचं? अॅनी बेजंट. आणि शिकवलंय बऱ्याच वेळा. चला नेक्स्ट क्वेश्चन इजी आहे. उत्तर इंदिरा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा इजी आहे. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला? पाटील. ओके. महिलांना महिलाचे उत्तर बरोबर येतात, आहे की नाही? चला 85 पर्यंत क्लिअर. हा आता आपल्याला 86. हा नेक्स्ट. बघा, नेहरू अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? हा पण मी लेक्चर मध्ये कधीतरी तुम्हाला शिकवलंय. कसं आहे त्याचं सिस्टम. त्याची डेट आहे, लक्षात घ्या. त्याची डेट आहे 1928. आता हा प्रकाशित का करण्यात आला, तर याची हिस्ट्री पूर्ण मी शिकवली. 1927 साली सायमन कमिशनची स्थापना झाली इंग्लंडमध्ये. बरोबर आहे का पोरांनो? ठीक आहे. दुसरा प्रश्न मी शिकवला होता. 1928 साली सायमन कमिशन भारतात आलं. शिकवलंय का रे? त्यानंतर 1928 साली सायमन कमिशन सर्वात पहिले लाहोर मध्ये आलं. लाहोर मध्ये प्रचंड विरोध केला लाला लजपतराय यांनी. त्यानंतर सायमन कमिशन 1928 ला तरी देखील लखनौला आलं. या ठिकाणी प्रचंड विरोध केला पंडित नेहरू आणि वल्लभ पंत यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर विरोध करूनही अहवाल तयार केला भारतात येऊन त्यांनी उत्तर देण्यासाठी. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जो अहवाल तयार करण्यात आला त्याला आपण इतिहासात काय म्हणतो रे? नेहरू अहवाल. कळलं? हे बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे पॉइंट मध्ये, बऱ्याच वेळा. ठीक आहे, घेतलं. 27 ला सायमन कमिशनची स्थापना. 28 ला भारतात आलं. भारतात सर्वात पहिलं कुठे आलं? लाहोरला. कोणी विरोध केला?
लाला लजपत राय लाठीचार्ज झाला, त्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्याचा बदला भगतसिंगांनी घेतला. क्लिअर? ओके. त्याच्या पुढे 1928 ला लखनौला आलं. लखनौला कोणी विरोध केला? पंडित नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत यांनी. सायमन कमिशन एवढा विरोध होऊन सुद्धा त्यांनी अहवाल तयार केला, म्हणून त्याच्यासाठी प्रति अहवाल तयार केला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? मोतीलाल नेहरू यांच्या. सायमन कमिशन पुन्हा लक्षात घ्या, 1929 ला पुन्हा भारतात डबल आलतं आणि भारतात 1929 ला कुठे आलं? मुंबईला आलं. मुंबईला कुणी विरोध केला? युसुफ मेहर अली आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी. मुंबईला कुणी विरोध केला? युसुफ मेहर अली आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी विरोध केला. सिंपल, अगदी बरोबर. नेक्स्ट, आता हा प्रश्न ऑलरेडी शिकवलेला आहे पण तुम्हाला आला नाही. भारतात पहिला प्रिंटिंग प्रेस किंवा छापखाना कोणी आणि कुठे सुरू केला? तर ह्यावरती अनेक वेळा प्रश्न आलाय आणि मी तुम्हाला शिकवलंय. लक्षात घ्या, सगळ्यात पहिला छापखाना पोर्तुगीजांनी चालू केला. कुठे? गोव्यामध्ये. कधी? 1556 साली सर्वात पहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी चालू केली. लक्षात ठेवा, भारतातली सगळ्यात पहिली प्रिंटिंग प्रेस. त्यानंतर दुसरा प्रश्न IMP आहे. मुंबईमध्ये प्रिंटिंग प्रेस कुणी आणि कधी चालू केली? लक्षात ठेवा, मुंबईमध्ये विचारली तर नाना काओजी यांनी प्रिंटिंग प्रेस चालू केली. आता डेट थोडीशी चुकेल माझ्याकडनं कदाचित, पण 1864-65च्या आसपास ही प्रिंटिंग प्रेस चालू झालेली आहे कदाचित. नाना काओजी यांनी ही प्रिंटिंग प्रेस. नाव लक्षात ठेवा. हे दोन्ही प्रश्न प्रत्येक एक्झामला पडलेले आहेत, नोटेड करा. प्रत्येक एक्झामला. डेट माझ्या मते थोडेसे कन्फ्युजन आहे, आता मी विसरलो, परंतु 1800च्या आसपास आहे. 1864-65च्या दरम्यान काहीतरी डेट आहे. नाना काओजी यांनी ती प्रिंटिंग प्रेस. बरोबर आहे? कदाचित 74-75 आहे का? ओके, 74. ओके, सॉरी, मला वाटलं, डाऊट होता थोडा. नाना काओजी. हे दोन्ही प्रश्न IMP आहेत परीक्षेसाठी, नोटेड करून ठेवा. व्हेरी IMP क्वेश्चन परीक्षेसाठी. दोन्ही प्रश्न परीक्षेला आलेत सुद्धा. कल्पना समझ में आया? फर्स्ट प्रिंटिंग प्रेस इन इंडिया, गोवा पोर्तुगीज, मुंबई 1874 नाना काओजी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इजी आहे. 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 31 डिसेंबर. सोपा आहे. प्लासीची लढाई, आता सोपा प्रश्न आहे, कधी झाली? 23 जून 1757. कोणामध्ये झाली? प्लासीची लढाई कोणामध्ये झाली विचारलं गेलंय. अरे सिंपल क्वेश्चन आहे म्हणून मी घेत नाही. प्लासीची लढाई येत नाही अनिश? हा, अक्षया, अंकिता, प्लासीची लढाई कोणात झाली नाही माहिती? मारलं पाहिजे धरून तुला. हा, एवढे इजी क्वेश्चन येत नाही. प्लासीची लढाई ही 23 जून 1757 ला झाली. कोणामध्ये झाली? तर ब्रिटिशांचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलं. एवढं सिंपल येत नाही. आणि सिरोज उद्दौला कोणामध्ये झाली? सिरोज उद्दौला. अरे बरोबर आहे का? त्यानंतर खाली आहे 22 ऑक्टोबर 1764 ची बक्सारची लढाई. ठीक आहे, बक्सारची लढाई कोणामध्ये झाली? मनोरो हा ब्रिटिशांचं नेतृत्व करत होता. तर शाह आलम, ओके, शाह आलम, मीर कासिम, अरे किती वेळा हे प्रश्न शिकवलेत, हे भारतातर्फे नेतृत्व करत होते. राईट. अरे जर बक्सर आणि प्लासीची लढाई येत नाही तर काय फायदा आहे तुमचा?
6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी प्रत्येक पुस्तकात आहे हिस्ट्रीच्या. मला प्रश्न पडलाय, तुम्ही डायरेक्ट आला का 16 नंबर फॉर्म भरून 5वी नंतर 10वीला जम मारली का रे? 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे, 8वीच्या आहे, 9वीच्या आहे, 10वीच्या आहे, 11वीच्या आहे, 12वीच्या पुस्तकात आहे का नाही? हा, प्लासीची लढाई इंग्रजांनी पाया भक्कम केला 23 जून 1757 कोणामध्ये झाली? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिरोज उद्दौला. 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सरची लढाई झाली. इंग्रजांचं नेतृत्व मनरो करायचा आणि भारतातर्फे शाह आलम आणि मीर कासिम. दोन्ही खाली प्रश्न आहे. चला आता तिसरं 91च्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला सांगायचंय. नाही आले तर बघा, याद राखा. चला, क्वेश्चन वाचून उत्तर तुम्हाला द्यायचंय, मी काहीच बोलणार नाही. काय विचारलंय? पानिपतची तिसरी लढाई. उत्तर, पानिपतच्या पहिल्या 2 लढाया झाल्या, त्या 2 लढाईची डेट कोणामध्ये झाली ते, कोण विजय झाला ते, आणि तिसरी कोणामध्ये झाली. पटपट चला, मला विश्लेषण करायचंय लवकर. इथं तिसरी विचारली, तिसरीची डेट सर्च कर साक्षी, सर्च कर. नालायकांनो, थोडं सुद्धा डोक्यामध्ये काय ठेवत नाही. अरे मी तुम्हाला बघताय क्वेश्चन पेपर मध्ये कुठं उत्तर आहे का रे? फक्त प्रश्नपत्रिका आहे, बघितली पण नाही, डायरेक्ट लेक्चरला आलोय. पानिपतची पहिली लढाई येत नाही तुम्हाला, 1526 मध्ये झाली. दुसरी लढाई 1556 ला झाली. तिसरी लढाई 1761 ला झाली. 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवशी लढाई झाली मराठी आणि मुघलांमध्ये. पहिली लढाई कोणामध्ये झाली? बाबर आणि भारताचा राजा इब्राहिम लोधी. विजय कोणाला मिळाला? बाबर. म्हणून बाबर हा मुस्लिम पहिला शासक ठरला. भारतात येणारा पहिला मुस्लिम व्यक्ती विचारला तर इसवी सन 712 साली आला. लेक्चर, इसवी सन 700, भारतात मुस्लिम नव्हता. भारतामध्ये येणारा पहिला मुस्लिम व्यक्ती इसवी सन 712, त्याचं काय नाव आहे? मोहम्मद बिन कासिम. काय नाव आहे? हा पहिला येणारा मुस्लिम व्यक्ती भारतात. आणि भारतातला पहिला मुघल शासक म्हणजे मुस्लिम शासक, त्याचं उत्तर काय आहे? बाबर. कळलं का? दुसरी लढाई कोणामध्ये झाली? अकबर आणि भारताचा राजा कोण होता त्यावेळी? तैमूर. विजय कोणाला मिळाला? अकबरला. चला, तिसरी लढाई लास्ट टाइम सांगतोय, परत जर आलं नाही, 34चे प्रश्न आहेत हे, लक्षात घ्या. तिसरी लढाई मराठे आणि मुघल. ठीक आहे. आता मराठ्यांचं नेतृत्व विश्वासराव, नानासाहेबांचा मुलगा, आणि सदाशिवराव त्यांचा चुलत भाऊ, हे 2 करायचे. सदाशिवराव. आणि मुघलांचं नेतृत्व कोण करायचा? अहमद शाह अब्दाली. समजतंय सगळ्यांना? विजय कुणाला मिळाला? मुघलांना. कळलं? ही लास्ट वेळ आहे, परत सांगणार नाही. समजलं का? कार्ट्यांनो, एक उत्तर सांगू शकत नाही. चलो क्लियर करो. समजला? राईट. चला, नेक्स्ट लेक्चर आहे टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला. आता बघा, या ठिकाणी पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4ही ऑप्शन दिलेत. मग आपल्याला
माहित असायला पाहिजे. पहिलं युद्ध हे 1766 ते 69 मध्ये झालं, त्यावेळी तर टिपू सुलतान मेन नव्हता. दुसरं युद्ध कधी झालं? 1780 ते 84 मध्ये झालं, इथे नाही. तिसरं युद्ध कधी झालं? 1790 ते 92 मध्ये झालं. ठीक आहे, मग उत्तर आलं चौथं युद्ध झालं 1799 आणि 1799 साली टिपू सुलतानचा काय झाला? टिपू सुलतानचा वध झाला. ठीक आहे, टिपू सुलतानचा वध. राईट. 4 युद्ध आहेत. पहिलं 1766 ते 69, इथे टिपू सुलतानचा संबंध नाही, टिपू सुलतानच्या वडिलांचा संबंध होता. राईट की नाही? वडिलांचा. चालू आहे ना? अरे मला तर दिसतंय चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना? अटेंड करतात लेक्चर? किती जण आहे? ओके, देवगती करणार. ठीक आहे. मेसेज आला का? ठीक आहे, बघा टिपू सुलतानचा वध, यामध्ये 4 युद्ध आहेत. म्हैसूरचं पहिलं युद्ध 1766 ते 69. दुसरं युद्ध लक्षात घ्या 80 ते 84. या दरम्यान टिपू सुलतानच्या वडिलांचं निधन झालं 1782 ला. 4 त्याच्याकडे आला. तिसरं युद्ध 1790 ते 92 आणि चौथं युद्ध झालं ते 1799 ला. टिपू सुलतानचा वध हा 1799 साली. लक्षात ठेवा, ठिकाण विचारलं जातं बरं का, श्रीरंगपट्टणम नाव लक्षात ठेवा. श्रीरंगपट्टणम या ठिकाणी निधन झालं. व्हेरी एमपी. ठिकाण विचारलं जात आहे, टिपू सुलतानचा वध कोणत्या ठिकाणी झाला? श्रीरंगपट्टणम या ठिकाणी झाला. व्हेरी एमपी. समजलं? क्लिअर करू? चलो नेक्स्ट. आता बघा काय क्वेश्चन विचारलाय. भारतातील अखेरचा मुघल बादशाह. पहिला सांगितलं होता, पहिला कोणता? बाबर. मग आता तुम्हाला विचारलाय शेवटचा. कोण? बहादूरशाह येतोय का? नाही, तो 1857 मध्ये जातोय. बहादूरशाह जफर इथपर्यंत कालावधी आहे का? नाही. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स काय आहे? ठीक आहे, तर हे आहेत 5 अखेरचे बादशाह. ठीक आहे, कसं लक्षात ठेवण्याचं? बादशाह. बी फॉर बाबर, एच फॉर, इथं ए आहे बरं का, एच फॉर हिमायू, ए फॉर अकबर, जे फॉर जहांगीर, एस फॉर शहाजहान आणि लास्टला येतो तो औरंगजेब. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबचा बंदोबस्त केला. वास्तविक त्याचं निधन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर झालं. जेव्हा औरंगजेबचं निधन झालं तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहासाला चालू झालं. औरंगजेबचं निधन कधी झालं? ती डेट आहे 3 मार्च 1707. इथं एंड आहे 3 मार्च 1707. आणि त्याला भारतभर संपत्ती होती, अनेक मुलं होती. त्यांनी वसियतनामा लिहिला, आपण मृत्यूपत्र म्हणतो. त्याने वसियतनामा, भारतभर संपत्ती वाटणी केली, तरी दिल्ली सल्तनत घडून आली. परंतु या ठिकाणी मुघल बादशाह मधले जर विचारलं गेलं तर ट्रिक्स लक्षात ठेवा. बादशाह, प्रत्येकाने लक्षात ठेवा ही ट्रिक्स. बादशाह. बी फॉर बाबर, एच फॉर हिमायू, ए फॉर अकबर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर जहांगीर, त्याच्यानंतर शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा आहे तो अकबर, सॉरी औरंगजेब, आणि शेवटचा औरंगजेब आहे. कोण आहे? औरंगजेब. औरंगजेबचं निधन 3 मार्च 1707 साली झालं. हा नाही, हा आहे ना,
हा दिल्ली सल्तनत नंतर आहे. बहादूर शाह जफर कधी आला? 1857 साली जेव्हा उठाव झाला. आणि डिफरंट आहे, 1707 ला लिंक संपली राजांची. आलं लक्षात? दिल्ली सल्तनत घडली. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास चालू झाला. आलं लक्षात? मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत नावाचं आहे. दिल्ली सल्तनत मध्ये बहादूरशाहचं नाव येतं आणि बहादूर शहाने दिल्ली उठावाचं नेतृत्व केलं 1857 मध्ये. इथे विचारलंय मुघल बादशाह आगरचा, सॉरी शेवटचा, हे आहेत मुघल बादशाह. आणि याच्यानंतर त्यांनी वाटणी केली ना मुलांची, औरंगजेबनी वाद झाला. शेवटच्या मुलाने पहिल्या मुलाला दिल्लीत येऊन मारलं आणि मग दुसरं इतिहास चालू झाला. इतिहासाला काय नाव दिलं? मध्ययुगीन भारताचा इतिहास. त्याला आपण म्हणतो दिल्ली सल्तनत. काय म्हणतो? दिल्ली सल्तनत. आणि मग त्याच्यामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास 21 राजे झाले. किती? त्याच्यामध्ये याचं नाव आहे. आणि त्यामध्ये मध्ययुगीन भारतात इतिहासात प्रश्न पडतो की महिला मुस्लिम शासक, नाव लक्षात ठेवायचं मध्ययुगीन मध्ये, 1 मार्काचा क्वेश्चन. महिला मुस्लिम शासक एकच झाली, तिचं नाव आहे रजिया सुलतान. काय नाव आहे? दिल्ली. लक्षात राहील सगळ्यांचं नाव हे, कारण सगळ्या ठिकाणी परीक्षेला आले. महिला मुस्लिम शासक रजिया सुलतान. काय नाव आहे तिचं? रजिया सुलतान. ओके, क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हा, कुठे आलतो रे आपण? हा, 94. शेवटचे 6 क्वेश्चन आपल्याला थांबायचे. IMP क्वेश्चन वरती आपण आहे. इनो संस्थापक सदस्य भारत कधी झाला? बघा डेट. हा हा नाही, 47 ला आपण स्वतंत्र झालो, बरोबर. पण या ठिकाणी संस्थापक सदस्य, मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इनोची स्थापना कधी झाली? इनोची स्थापना 1945 साली झाली. लक्षात येते सगळ्यांच्या? भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 ला झाला. आणि भारत देश 1948 ला इनोचा मेंबर झाला. त्यानंतर इनो मध्ये तिसरा व्हेरी आयएमपी क्वेश्चन, ते म्हणजे इनो मध्ये 5 स्थायी सदस्य असतात. त्यामध्ये जे काय करायचं असेल तर इनोच्या या 5 सदस्य स्थायी पाहिजे. ओके, आणि ते कसं लक्षात ठेवायचं? तर त्याची फिक्स आहे आरची इन्फ्रास्ट्रक्चर. हे ऑलरेडी मी शिकवलंय बरं का. आरची इन्फ्रास्ट्रक्चर, अ म्हणजे अमेरिका, र म्हणजे रशिया, च म्हणजे चीन, इंग्लंड आणि फ्रान्स. ओके, हे जगातले 5 असे देश इनोचे स्थायी मेंबर. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या देशाला अस्थायी सदस्य घ्यायचे तर या 5 मध्ये एखाद्या देशाने साईन केली नाही, जसं की आपल्याला चीनने विरोध केला, कोणी? चीन, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ते स्थायी सदस्यांची नावं मला सांगायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इनोच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा इनो चालण्यासाठी 6 प्रकारचे डिव्हिजन असतात. इनो चालण्यासाठी, कारण ही जगातील सगळ्यात मोठी संघटना आहे, इनो चालण्यासाठी 6 पॉइंट आपल्याला ठेवायचे आहेत. ठीक आहे. ओके, समज प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा थोडा आता आपल्याला म्हणजे मला येणार नाही क्वेश्चन, परंतु याचं उत्तर बघूया. नालंदा युनिव्हर्सिटीचे पुनर्जीवन कोणत्या वर्षी झाले? वास्तविक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, नालंदा युनिव्हर्सिटी ही कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे? नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना कोणी केली? ओके, पहिले ते प्रश्न बघू, कारण याचं उत्तर मला पण माहित नाही. परफेक्ट 10 आहे. ओके, ठीक, पण हरकत नाही. इथे आपण जे मी प्रश्न तुम्हाला सांगतोय ते पहिले पाहूया, कारण जे विचारलेत सगळ्यात पहिलं नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना. ठीक आहे, हा पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न, नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना कोणत्या राजाने केली? समुद्रगुप्त. त्यानंतर तिसरा प्रश्न, नालंदा युनिव्हर्सिटी ही कोणत्या राज्यात आहे? हे जे पडलेले प्रश्न आहेत. त्यानंतर चौथा IMP क्वेश्चन, नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये लक्षात ठेवा, जगातील सर्व व्यक्ती प्राचीन इतिहासात भारतात शिकायला यायचे.
कुठे? भारतात. आणि असाच एक चीन साहित्य शिकायला आला, त्याने तिथे जाऊन चीन सुधरवलं आपल्या इथं शिक्षण घेऊन. त्या चीनी व्यक्तीचं नाव काय आहे? फियान. काय नाव आहे? ओके, साहित्य बघा. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आतापर्यंत पडले प्रश्न आहेत. नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना, नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना कोणत्या राणी केली? समुद्रगुप्त. हा तेच कुमारगुप्त, सॉरी कुमारगुप्त, सॉरी कुमार केली. नालंदा युनिव्हर्सिटी आहे बोला की बिहार. तर हे जे प्रश्न आता स्थापनेचे इयर आठवण परफेक्ट. हा ये प्रश्न आलाय इसवी सन पूर्व काय? पाचशे इसवी सन पूर्व किती आहे? पाचशे ना, म्हणजे 500. जेवण येणे आहे 10. नालंदा युनिव्हर्सिटीचे पडलेले प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. पाठीमागच्या एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत ते. ठीक आहे, शेवटचे 4 प्रश्न मग आपण बघूया टाइम. 96 क्वेश्चन म्हणजे त्याच्या आपल्याला एन्शंट हिस्ट्री घ्यायची. भारताची आर्थिक धोरण कोणत्या वर्षी सुरू झालं? कधी? आणि इकॉनॉमिक्स मध्ये 4 वेळा धोरण राबवले. किती वेळा? 4. ती धोरण मला माहित असायला. ओके, आता इथे विचारले ओके 91 रँक किंवा उत्तर आहे. आता तुम्हाला मी काही वेरी शिकवेल. माझ्या पाठीमागे लिहायचंय. भारताने सगळ्यात पहिलं धोरण कधी काढलं? 1948 ला. 1948 ला. त्यानंतर भारताने दुसरं औद्योगिक धोरण कधी स्वीकारलं? 1956 ला. त्यानंतर भारताने तिसरं औद्योगिक धोरण कधी स्वीकारलं? 1970 ला. आणि भारताने चौथं औद्योगिक धोरण 1991. हे 4 डेट तुम्हाला यायला पाहिजेत. हे आहेत भारताचे 4 औद्योगिक धोरण: 48, 56, 70 आणि 91. त्यामध्ये 91 ला भारताला आर्थिक आणीबाणी लागली असते, परंतु भारताचे अर्थमंत्री मनमोहन सिंग होते, त्यामुळे त्यांनी देश वाचवला. आणि यावेळी भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर आपण समजू की भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यामुळे या ठिकाणी 91 ला आपला देश वाचला. ओके, तर हे आहे उदारीकरण धोरण आणि इकॉनॉमिक 4 धोरण: 48, 56, 70 आणि 91. आता याच्या बाजूला 3 क्वेश्चन देतो. रुपयाचं झालेलं अवमूल्यन म्हणजे घसरण. समजते काही? रुपया कधी कधी घसरला कोण सांगेल? नाही. सगळ्यात पहिला रुपया घसरला 1949 साली, दुसरा रुपया घसरला 1966 साली आणि तिसऱ्यांदा रुपया घसरला 91. रुपयाचं अवमूल्यन म्हणतात, म्हणजे जागतिक बाजारपेठेत जे डॉलर आहे, डॉलर, त्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची काय होणं? घसरण आणि जाणं. किती वेळा रुपया घसरला? 49 आणि 91. आणि इकॉनॉमिक्स मध्ये 1, 2, 3 आणि 4 पुन्हा 4 क्वेश्चन मी टाका लेक्चरला. बँकेचं झालेलं नॅशनलायझेशन, बँकेचं झालेलं नॅशनलायझेशन. ओके, पास करूया. आरबीआयला पण लिहूया. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. नॅशनलायझेशन 49 ला झालं. कळतंय का? त्यानंतर घेऊया एसबीआय. एसबीआयचं नॅशनलायझेशन 1955 ला झालं. कळतंय? ठीक आहे. त्यानंतर घेऊया 14 बँका. 14 बँकेचं नॅशनलायझेशन 1969 ला. त्यानंतर घेऊया 6 बँका. 6 बँकांचं नॅशनलायझेशन 1980. त्यानंतर घेऊया एक बँक, त्याचं नाव आहे आयडीबीआय बँक. तिचं नॅशनलायझेशन 2014. हे सुद्धा आकडे पाठ असायला पाहिजेत. कळतंय का सगळ्यांना? इकॉनॉमिक्सचं सुद्धा लेक्चर घेणार आहे, त्यावेळी पुन्हा सांगेल. ओके, औद्योगिक धोरण किती? 4. किती रे? 4. रुपयाचे घसरण किती वेळा? 3. आणि बँकांचं नॅशनलायझेशन किती वेळा? 5. आरबीआयचं नॅशनलायझेशन 1949. एसबीआयचं नॅशनलायझेशन 1955. 14 बँकेचं नॅशनलायझेशन 1969. 6 बँकाचं नॅशनलायझेशन 1980. आयडीबीआयचं नॅशनलायझेशन 2014. क्लिअर? समजलं? अरे क्लिअर? ओके, डन. चला नेक्स्ट. आता कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? 99. 26 जुलै 1999. कारगिल दिवस असतो माहित आहे? 26 जुलैला. 26 जुलै. पोखरण चाचणी नंबर 2 98 ला झाली. लक्षात ठेवा.
आणि शेवटचा प्रश्न आपल्यावरती आणून सोडलाय. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हा 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग, 4 कोटी लोकसंख्या, 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 34 जेडपी, 355 पंचायत समिती, 28,813 ग्रामपंचायती, 29 महापालिका, 230 नगर परिषद, 113 ग्रामपंचायती, 7 पटक मंडळे, 11.23 कोटी लोकसंख्या, 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. हा महाराष्ट्र पार असायला पाहिजे. राईट. शेवटचा प्रश्न घेऊ. संयुक्त महाराष्ट्र फ्लोरो माउंटन येथे झालेल्या गोळीबारात किती शहीद झाले? आकडा चुकीचा आहे ऑप्शन मध्ये. मी करेक्शन करतो. मी नेहमी सांगितलं लेक्चर मध्ये, आपल्या महाराष्ट्रातला मुला मुंबईत आला तर सगळ्यात पहिलं काय बघतो? ताज हॉटेल बघतो, बीच कोटला चांगलं आहे का बघतो, इंटरनॅशनल बघतो. पण कधी बघणार नाही की या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी 107 व्यक्तींचं बलिदान गेलं. किती? आणि त्यांचं स्मारक सीएसटी स्टेशनच्या बाहेर आहे. वास्तविक महाराष्ट्र शासन सुद्धा चुकलंय का? कारण पुस्तकामध्ये 106 व्यक्तींचं बलिदान गेलंय. 107व्या व्यक्तीचं बलिदान गेलं हे 2004 साली माहित झालं. ओके. म्हणजे महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी किती व्यक्तींचं बलिदान गेलंय? 107 व्यक्तींचं गेले. 107व्या व्यक्तीचं नाव विचारलं जाईल. शंकरराव तोडसकर. ओके. शंकरराव तोडसकर. सला क जोडायचंय. तोडसकर हे त्याचं नाव आहे. कोल्हापूरमध्ये यांचं सुद्धा बलिदान गेले आणि महाराष्ट्र मुंबई मिळवून देण्यासाठी टोटल 107 व्यक्तींचं बलिदान गेले. किती? 107 व्यक्तीचं ऑप्शन नाही म्हणून ठिकाणी केलेलं आहे. ओके डन. उद्याच्याला आपण काय करणार आहोत? तर प्राचीन भारताचा इतिहास बघणार आहोत. आणि उद्याच्याला मी जे प्रश्न दिलेले अभ्यासक्रमाला तुम्हाला ते मला सॉल्व्ह करून पाहिजे. ठीक आहे. थांबूया. राजेश्री एक आवाज क्लिअर येतो का?